नमस्कार. आपण उभे आहोत एका शेतावरती आणि पाठीमागे आपण बघू शकतो या ठिकाणी भाताची लागवड केलेली आहे आणि हे भात आता जवळजवळ 90% पूर्ण झालेला आहे. आपल्याला दिसून येते पिवळसर झालेला आहे कलर पण, आणि थोड्याच दिवसात याची कापणी होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो ही लवंग आहे, जे भाताचा कणीस आहे आणि खूप छानपैकी असं पीक आलेलं आहे या ठिकाणी बघू शकतो. आणि दसरा आलेला आहे 5-6 दिवसामध्ये, आणि दसऱ्याच्या 2-3 दिवस मागे पुढे याची कापणीसुद्धा होऊ शकेल. म्हणजे 8 ते 10 दिवसावरती याला कापणी करावी लागेल. अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी आपल्याला आल्याचं दिसून येतं आहे. परंतु जर पावसाने मेहरबानी केली शेतकऱ्यावरती, आता पाऊस जर पडला नाही तर शेतकरी राजाला हे धान्य मिळेल. अन्यथा हे धान्य पाऊस पडल्यामुळं असं झोपलं जातं आणि मग ते पाण्यामध्ये एकदा टेकलं की ते सगळं पीक फुकट जातं. म्हणून शेतकरी राजा हा निसर्गावर अवलंबून असतो आणि निसर्गाने जर कृपा केली तर चांगल्यापैकी आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी शेती झालेली, भाताची पीक पूर्णपणे झालेले आहे तयार. आणखी 8 ते 10 दिवसामध्ये याची कापणी होईल आणि शेतकऱ्याच्या कोठारामध्ये हे धान्य साठलं जाईल. अशाच प्रकारची ईश्वराची म्हणजे निसर्गाची कृपा व्हायला पाहिजे. पाऊस राजाला थोडा दिवस नाही पडला तर चांगलं होईल, म्हणजे जे आलेलं आहे कापणीला भात ते सुरक्षित राहील.